केलास का प्रोजेक्ट? यार तिथे लॅपटॉप आहेस बघ ना वेदांत. काय प्रोजेक्ट केला? गुड. काय काय केला माहीत. कार सेल्स मीच दिला होता तो. मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी दिला. हा करून बघा, स्वतःचा पण एक बनवा. एवढे प्रोजेक्ट राहतील रेझ्युममध्ये टाकायला. कुठला केलास? वेदरचाच. तू पण वेदरचाच केला? हां का? दुसरे डेटा सेट नाही भेटले का? तुम्ही कुठला केला? काहीतरी नाही, तुमचं ते इन्स्टॉलच झालं नाही. पांडासचं काय केलं मग? हां तू कुठला केलास? सेल्स. यार चार्जर. वेदांत सॉरी यार, चार्जर पण लागेल. एक सेकंड. आपण पहिल्यापासून काय काय बघितलं आपण? नंपाय. ठीक आहे, तर लायब्ररीज का शिकलो पण आपण? व्हॉट आर लायब्ररी? सॉरी येस मागे. लायब्ररीज काय? तुमच्या पूर्ण बॅचने प्रोजेक्ट केले 9.5चे. सगळ्यांनी पाठवले. मी नाही बोललो होतो तरी. ऑलमोस्ट 44 प्रोजेक्ट्स आलेत माझ्याकडे. काल 36 होते, आता बघितलं. हो या. रोहित लाव रे. काय केलं? नंपाय काय शिकलो आपण? का लायब्ररीज का शिकलो आपण? वाय? व्हॉट आर लायब्ररीज? काय यूज होता ते? जर पायथन कॅल्क्युलेशन्स करूनच घेतोय तर मग नंपाय कायच लागली? बोला, ज्याला येत असेल त्याने बोला. बिकॉज नंपायमध्ये काय करायचो? ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन व्हायचं का पायथन सिम्पलमध्ये? नंपाय काय एक मॉड्यूल आहे, त्याच्यामध्ये ऑलरेडी सगळं कोड करून ठेवलेलं आहे. आपण म्हणून तो इन्स्टॉल करतो, त्याला इम्पोर्ट करतो, तर त्या मॉड्यूल्स यूज करतो त्यातले. करेक्ट? तसंच तर करतो. मग पांडास का वापरतो? ॲडव्हान्स व्हर्जन ऑफ नंपाय. अजून एक डेटा हँडलिंगसाठी. डेटा हँडलिंगसाठी आपण पायथन. डेटा व्हिज्युअलायझेशनसाठी मॅटप्लॉटलिब वापरतो. हँडलिंगसाठी तर पायथनच वापरतो ना. कॉलम रिनेम करणं, दोन कॉलमला ग्रुप करणं, ठीक आहे. नंतर अजून काय? एक्सप्लोर करणं, त्याच्याबद्दल इन्फो फाइंड करणं, ठीक आहे. त्याला क्लीन करणं. आता डेटा क्लिनिंगवरती एक लेक्चरच घातला पूर्ण. कसं काय, कधी काय वापरायचं, काय कसं सिंटॅक्स काय सांगितलं होतं तुम्हाला. जे पण कधी पण घेताना ज्या कॉलमवरती काम करायचं त्या कॉलमचं नाव डॉट करून, जे पण तुम्हाला काम करायचं, मीन घ्यायचं आहे, मोड घ्यायचं आहे, व्हॉट्सएव्हर, फक्त मोडला एक 0 पण येतो समोर, आय मीन ॲट द एंड. समजलं? बस. आणि कुठे काय वापरायचं तुम्हाला मी आउटलायर्स काय तेही सांगितलं. काय आउटलायर्स?
हं? ठीक आहे. अं, ते झालं. अजून आउटलायर डिटेक्ट कसं करतो आपण? बॉक्स प्लॉट. ठीक आहे. कधी कधी इंटरव्ह्यूमध्ये ना, इवन इफ युअर डेटा अनालिस्टचा जर इंटरव्ह्यू असेल ना, तुम्हाला ते चार्ट्स काढून दाखवायला लावतं बरं का. तर लक्षात ठेवा बॉक्स प्लॉट कसा असतो. ठीक आहे. आणि ती हिस्टोग्रॅमची लाईन KDE जर फॉल्स केला तरी लाईन येणार नाही. ठीक आहे. तुम्ही एक काम करा, ती लाईन एक ट्राय करून बघा. तुमच्या नोटबुकवरती ती लाईन अशी ड्रॉ करा. ठीक आहे. मग बिन्सची साईज कमी करा. त्यासाठी नंबर वाढवावा लागेल. बिन्स इक्वल्स टू 10 होतं ना, तर ती 20 करा. बिन्सची साईज कमी होऊन जाईल. ठीक आहे. आणि मग त्यानंतर मग परत ती लाईन आणा, ट्रू करा, KDE ट्रू. तर तेव्हा ती लाईनचं तुम्ही बघितलं शेप तसंच असेल ना, कारण की ग्राफ तर तसंच मूव्ह होणार आहे. हां, फक्त थोडी मोठी छोटी होईल. ठीक आहे. पाय चार्ट करून बघितलं का? ठीक आहे. प्रोजेक्ट कोणाचा कम्प्लीट झाला? कोणाचं झाला आहे व्हिज्युअलाइज करून? सॉरी. ओके ओके. लाईन कशावरती कशाला केलं? ऑफिसर लेटर केला. क्या बात आहे. गुड. जमत आहे म्हणजे. येत आहे. गुड. हे असा कन्सेप्ट आहे. मागे पण मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. जेवढं तुम्ही स्वतःहून कराल तेवढं होईल. ठीक आहे. कारण की मी आता बोलणं शिकवलं आहे. सेंटेन्सेस तुम्हाला फ्रेम करायचे आहेत. मी परत परत हाच एक्झाम्पल देतो. कळत आहे का? मग सांगा कुठे काय बोलायचं, कुठे नाही बोलायचं, सगळं माहिती आहे. आता तुम्हाला बोलायचं आहे. ठीक आहे. मी बरंच ऐकलं की खूप फास्ट होतं आहे. फास्ट नाही होते, आता मी स्वतःहून करून नाही देते म्हणून तुम्हाला तसं वाटतं आहे. हे कावर की हे तुम्हालाच करावं लागेल. हे जर नाही केलं तर मग झालं. असं नाही की कन्सेप्ट मी डेटा क्लिनिंगला ते एक लेक्चरच गेलं ना आपलं पूर्ण सांगत असतं. कसं चेक करतो आपण नल व्हॅल्यूज? इज नलने चेक करतो आहे का. बट वी कांट त्याच्यामध्ये फक्त बुलियनमध्ये आन्सर येईल. ट्रू फॉल्स 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 ट्रू. जिथे पण नल व्हॅल्यू असेल ट्रू येईल. बट आपण इज नल डॉट सम करतो. ठीक आहे. सम ओपन अँड क्लोज ब्रॅकेट. त्याच्याने काय येतं? त्याच्याने तो काउंट येतो प्रत्येकाचा. ठीक आहे. रोहित केला प्रोजेक्ट? हां. नंपायचा किती लोकांचा झाला? सगळ्यांचा. ठीक आहे. पांडाज आणि व्हिज्युअलायझेशन राहिले वाटतं फक्त. व्हिज्युअलायझेशन कुठले ग्राफ काढले? लाईन चार्ट काढला का? अरे वा. नवीन डेटावर घेतला की नवीन डेटा? अरे याच पाहिजे. व्हेरी गुड. ठीक आहे ना, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला मी कम्प्लीट सीबॉनचा प्रोजेक्ट पण पाठवला त्याच्यात. ते थोडं स्कायकिट लर्न वगैरे मशीन लर्निंग आहे त्याच्यात. बट ॲडव्हान्समध्ये कसं काम होतं ते बघण्यासाठी. तेवढं नाही आहे. त्याला पाहून लगेच थोडे आता तरी शार्प डोके ठेवा. सर अरे नाही येतात माझ्याकडे. सर वेगळंच काय सांगितलं? अरे वेगळं नाही, तुम्हाला अजून एक्सपोजर देतो आहे मी की बघा एवढं पण तिथे वापरतात. तुम्हाला नाही आहे तेवढं. तुम्हाला जेवढं मी दिलं आहे दॅट्स मोर दॅन इनफ. एवढं विचारत पण नाही. काल इंटरव्ह्यू कोणाचा होता? मग इंटरव्ह्यू तर देऊन यायचा. हां, कॅन्सल झाला. ओके फाईन. सो काल इंटरव्ह्यू कसला होता तुमचा? रिसर्च ॲनालिस्टचा. करेक्ट. तर रिसर्च ॲनालिस्ट कशी आपण ते काय नसतं, लीड जनरेशनचंच काम असतं ते. ठीक आहे. ते काय करतात, वेगळ्या वेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरनं डेटा एक्स्ट्रॅक्ट करतात. ठीक आहे. पण त्याचे स्पेसिफाईड टूल्स असतात. जसं फॉर एक्झाम्पल डेटा व्हिज्युअलायझेशन पण तुम्ही जर बघितलं याचं स्पेसिफाईड टूल आहे. ठीक आहे. एक्सेल, ॲडव्हान्स एक्सेल पण आता एक्सेलमध्ये पण ते AI इंटिग्रेशन वगैरे चालू आहे त्यांचं. तर ते पण असं होऊन जाईल. लाईक पायथन आता कोर एकदम
AI डेव्हलपमेंटकडेच जाणार. ठीक आहे, पण हे पायथन करू शकतं सगळं, असं SPPUच्या सिलेबस सारखं समजा. सगळं म्हणजे थोड्यातलं थोडं 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 सगळं करून घेतं. आय मीन चलो प्लॉटली लायब्ररी वापरून ते डॅशबोर्ड पण बनवतं, बट आता त्याच्यासाठी ऑलरेडी आहे, एवढं कोड कोण करत बसेल. ठीक आहे, पॉवर बी अपडेटच इतकं होतं आहे. ठीक आहे, तुम्ही पायथन पण कनेक्ट करू शकता त्याला पॉवर बी आयला. खूप अपडेट होतं आहे, खूपच जास्त. ठीक आहे, तर मग तसंच वेब स्क्रॅपिंगसाठी इवन वेब स्क्रॅपिंग पण आपण याच्यात करू शकतो पायथनमध्ये. ठीक आहे, याच्यात लक्षात ठेवण्याची गरजेचं नाही कोड वगैरे काही नाही. फक्त वेब स्क्रॅपिंगसाठी लायब्ररी कुठली लागते दॅट यू हॅव टू कीप इन माइंड. ठीक आहे, ब्युटिफुल सूप लायब्ररी आहे. ठीक आहे, त्याचा कोड आय विल शो यू. स्क्रीन दिसते का सगळ्यांना? ओके, यानंतर मी प्रोजेक्ट दाखवायला लावेल. प्रोजेक्ट केलास का यश? व्हिज्युअलायझेशन पण व्हेरी गुड. साक्षी, व्हॉट अबाउट यू? केलं आहे? काय झालं? ठीक आहे ना, मला कन्सेप्ट कळण्याशी मतलब आहे. मग कन्सेप्ट समजली का? इवन आय नो तुम्ही रेफर बऱ्याच ठिकाणून करणार आहे, जेमिनाय, ChatGPT, यूट्यूब. बट ChatGPT तुम्हाला हे नाही सांगणार की मीन कसा कधी वापरला. ठीक आहे, तुम्ही एक्स्ट्रा त्याला इटरेटिव्ह प्रॉम्प्ट जर दिले खूप, तेव्हा मग तो कुठे सांगेल. बट अगेन त्याची ॲक्युरेसी खूप ड्रॉप होते जेवढे इटरेट केलं आपण प्रॉम्प्ट तर. बट इटरेटिव्ह एक प्रॉम्प्टची टाईप आहे प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगमध्ये. म्हणजेच एकाच टास्कचे मल्टिपल प्रॉम्प्ट दॅट आर कॉल इटरेटिव्ह प्रॉम्प्ट. कोणी जेन AI जेव्हा करत असाल त्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा LLM शिकाल, लार्ज लँग्वेज मॉडेल्स, दे आर ऑल्सो ॲन AI मॉडेल. ठीक आहे, त्याच्यामध्ये मग तुम्ही त्याला हे करतात. कोणाला जर पुढे आय मीन करायचं असेल AIमध्ये, जेन AIचा कोर्स करा. ठीक आहे, त्याच्यामध्ये फाईन ट्युनिंग म्हणून एक कन्सेप्ट आहे. ठीक आहे, फाईन ट्युनिंग काय आहे काय नाही वाचायचं असेल तर माझं लिंक्डइनवरती पण मी एक आर्टिकल लिहिला होता, कसा मी यूज केला काय केला छोटासा. तर फाईन ट्युनिंग इज नाईस. लाईक ते तुम्ही करू ज्यांना कोर पायथनमध्ये जायचं आहे. ठीक आहे, अँड सॉरी AIमध्ये जायचं आहे, तर मग फाईन ट्युनिंग इज अ गुड ऑप्शन. त्याचे फ्रीलान्सिंग पण खूप होते. का काही काही लोक AI मॉडेल्स बनवतात, त्याची फाईन ट्युनिंग करतात. फाईन ट्युनिंग म्हणजे काय, तुमच्या मॉडेलला कुठल्या तरी एका स्पेसिफिक टॉपिकवरती त्याला ट्रेन करायचं, प्रॉम्प्ट देऊन 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 देऊन. ठीक आहे, सो यू कैन वर्क देयर एज वेल. ठीक है, इसके बाद जिसको पढ़ना है आगे पाइथन, ठीक है, डेव्हलपमेंट साईडला वगैरे जाऊ नका. ठीक आहे, जेन AIचे ऑनलाईन कोर्सेस आहेत बरेच, ते प्रेफर करू शकता. ठीक आहे, जर इंग्लिश चांगलं आहे तर युडेमीवरती पण कोर्सेस आहे, ते पण करू शकतो. ठीक आहे, नाही काय तर यूट्यूबवर तुम्हाला कुठे ना कुठे मिळून जाते जेन AIचे. ठीक आहे, ज्यांना मी पायथनसाठी बोलतो, नॉट टॉकिंग फॉर डेटा ॲनालिसिस. पायथनच्या पुढे तुम्ही काय करू शकता. ठीक आहे, वाय आय नो बिकॉज लाईक डेटा ॲनालिस्ट इज अ गुड स्ट्रीम, काही प्रॉब्लेम नाही. बट ॲट सम पॉईंट इन टाईम देअर विल बी ॲन इश्यू विथ दिस स्ट्रीम ॲट सम पॉईंट इन टाईम आय एम सेईंग. ठीक आहे, तर मग नेहमी लाईक आय ऑलवेज हॅव दिस थिंग दॅट ऑलवेज मेक अ बॅकअप प्लॅन रेडी. ठीक आहे, असं नाही की एक हे नाही तर हे नाही तर हे नाही, एक बॅकअप प्लॅन नाही. बॅकअप प्लॅन स्ट्रॉंग कसं म्हणतो, हे जेन AI करून ठेवा. कुठे जर अपॉर्च्युनिटी भेटली, इंटर्नशिप जरी भेटली, घुसून जा. ठीक आहे, मग ही अशी गोष्ट आहे ज्याला नाही आहे, मग मरण नाही आहे त्याला, म्हणजे नाही आहे त्याला कुठे असं स्टॉप नाही येणार. ठीक आहे, कोर तुम्ही AIवरतीच काम करा. सो सेईंग, जर ज्याचं पायथन चांगलं आहे, नसेल जरी चांगलं, परत एकदा हे नव्याने लेक्चर्स परत बघा अँड स्टार्ट डुईंग. किंवा तुम्ही कुठला पण जेन AIचा कोर्स घेतला ना, ते स्टार्टिंगला हे सगळं शिकवतातच. ठीक आहे, फक्त जास्त फॅन्सी पैसे घालू नका. जास्तच मॅक्झिमम 5,000, त्याच्यावरती कोणीच घालू नका. आणि त्याच्यावरती घालायचं असेल तर मास्टर यू इन जेन AI. ओके, ठीक आहे, इट्स फॉर एव्हरीवन.
तो जेन ए आय, एजेंटिक ए आय, MCP, हे थोडे लेटेस्ट गोष्टी आल्या आहेत. ठीक आहे. जे तुम्ही बनवत होतात ना, जेमिनायवरती इमेजेस बनवले असेल ना, बनवले ना? नाही ना, मी पण नाही बनवलं. ठीक आहे. जे इमेजेस जे बनतात, कसे बनतात, काय बनतात, ठीक आहे, ते हे सगळं तुम्हाला शिकायला मिळेल. सो इट इज इंटरेस्टिंग. हे व्हिडिओज कसे बनतात. ठीक आहे. परत परत बोलतो. सी, आय एम जस्टिफाईंग वॉट एव्हर आय एम सेईंग. इट्स नॉट द इट इज नॉट AI विच इज गोइंग टू रिप्लेस युअर जॉब. इट इज द पर्सन युझिंग AI विच इज गोइंग टू रिप्लेस युअर जॉब. आता युझिंग AI म्हटलं तर त्याला थोडं प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग, AI जे वापरतो, AI टेक्स्ट वापरतो, ते झालं. बट मी तुम्हाला काय सांगतो, हे पण एक झालं युझिंग AI. बट द पर्सन हू इज मेकिंग AI, जस्ट थिंक ऑफ इट. जस्ट इमॅजिन. समजे आता टाईम आहे. ठीक आहे. सर म्हणाल तो आम्हाला हेच येत नाही, ते कसं करू, कारण की त्याच्यामध्ये खूप मॅथ्स आहे. ठीक आहे. थोडं मॅथ्स चांगलं पाहिजे. बट मी तुमचं लॉंग टर्मसाठी बोलतो आहे. म्हणजे याची कधी मग हे नाही राहणार. टेलिंग यू. सो उसके बारे में पढ़ो. तो वी वर टॉकिंग अबाउट वेब स्क्रॅपिंग. ठीक आहे. वेब स्क्रॅपिंग कसं असतं, त्यासाठी लागते ब्युटिफुल सूप. जस्ट ठीक आहे. ब्युटिफुल सूप हा कोड लिहिला नाही तरी काही नाही, काहीच नाही, फक्त दाखवेल कसं होतं. इट्स नॉट ओनली इन युअर सिलेबस, नाहीच आहे. ठीक आहे. दाखवतो आहे. ठीक आहे. सगळ्यात पहिले इम्पोर्ट रिक्वेस्ट VS4 याची अशी असते बरं का. आपण पिप इन्स्टॉल करून इम्पोर्ट numpy NP करत होतो ना, यांचा बघा. इम्पोर्ट रिक्वेस्ट फ्रॉम VS4 इम्पोर्ट ब्युटिफुल सूप. थोडं ट्रिकी आहे हे. असं झालं की याच्यासाठी टूल आहे. म्हणजे तुमचा पॉवर बी. पाणी घे रे, पाणी घे, लक्ष द्यायचं. ठीक आहे. म्हणजे तुमच्या व्हिज्युअल्स बनवण्यासाठी बाय द वे देयर इज अ डिफरन्स बिटवीन चार्ट अँड डॅशबोर्ड. आय होप यू नो नाव. व्हॉट्स द डिफरन्स सांगा प्रणाली मॅडम. व्हॉट्स द डिफरन्स बिटवीन अ चार्ट अँड अ डॅशबोर्ड? हां, त्यांना विचारलं. सांगा तुमच्या बाजूला. सिंपल बेसिक क्वेश्चन विचारलं, एकदम बेसिक. हां साक्षी, तरी साक्षी. आणि हां, मग असं तर नाही. ठीक आहे. देन व्हॉट्स देर अगेन, देर आर 2 टाइप्स ऑफ डॅशबोर्ड. अरे हे तर बोलत जा ना. स्टॅटिक अँड डायनॅमिक. व्हॉट इज स्टॅटिक डॅशबोर्ड? गायत्री मॅडम बोला. तुमच्या मागचे लाईव्ह डॅशबोर्ड काय असतो? डायनॅमिक. सांग. थोडी पॉवर घ्यायची बोल. हां, म्हणजे डॅशबोर्ड बनवण्यासाठी आपल्याकडे ऑलरेडी टूल आहे आणि तो किती व्यवस्थितपणे आहे त्याचं. आपल्याला एवढं सगळं आता इथे जर डॅशबोर्ड प्लॉटलीमध्ये जर डॅशबोर्ड बनवायचा म्हटलं पायथनमध्ये, तर किती डेटा प्रोसेसिंग करावं लागेल. ठीक आहे. पाईपलाईन पण एक्सप्लेन करतो तुम्हाला मशीन लर्निंगची, डोंट वरी. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला कळेल नक्की तुम्ही काम कुठे करत आहात. ओके. तर तसंच म्हणजे टूल आहे. तसंच याच्यासाठी एवढं कोड कोण लिहित बसणार. ऑलरेडी आहेत, बनलेले आहेत टूल्स, कंपनीजमध्ये आहेत.
ठीक आहे, तुमच्या कंपनीमध्ये पण असेल लीड जनरेशनला. ठीक आहे, आता काय झालं हे. हां, बाय द वे वेब स्क्रॅपिंग इज इलिगल. ठीक आहे, कंपनीज त्यांनी ऑलरेडी त्यांचे सिक्युरिटी स्टँडर्ड्स, फायरवॉल्स वगैरे त्यांचे जे पण सिक्युरिटी आहे ते असते, केलेली असते. ठीक आहे, आता ही या NMDच्या याला नव्हती, सो तोच एक्स्ट्रॅक्ट केली. तर हे बघा, हे 2 गोष्टी लिहिल्या. डेफ काय केलं, हा एक काय बनवला, फंक्शन बनवला. ट्राय एक्सेप्ट, दिस इज नथिंग बट एक्सेप्शन हँडलिंग टेक्निक्स. एक्सेप्शन हँडलिंग म्हणजेच काय, तुमच्या एरर हँडलिंग टेक्निक्स आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण वापरतो ट्राय, एक्सेप्ट अँड पास. ठीक आहे, आता म्हणजे कसं की लाईक एक्सेप्शन हँडलिंग का करतो आपण, की हां, वी नो हिअर अँड एरर माईट कम. ओके, वी एक्सेप्ट दॅट एरर. ठीक आहे, ते सांगून देतो आणि मग त्याला लक्ष विदाउट क्रॅशिंग तू ठीक आहे याला एक्सेप्ट करू, एक्सेप्शन पकडायला विल मूव अहेड. ठीक आहे, हां. तर कधी पण कुठली पण वेबसाईट घ्यायची असेल तर त्याला स्ट्रिंगमध्ये लिहितो आहे बघा. आपण ही वेबसाईट घेतली. ठीक आहे, आणि त्याला जेव्हा रन केलं नाही बघा, एक सेकंड जस्ट शो यू काय होतं. तर डिजिटल NMD ना, एवढं. आता फक्त मी टायटल्स फेच केले याच्यातले, या वेबसाईटमधले. ठीक, आले का सगळे जसे तिथे होते तसे. माझ्या इथे इफेल्स पण यूज केला. जर नाही प्रिंट झालं तर एल्स कुड नॉट रिट्रीव्ह प्रेस स्टेटस कोड 200 फेच. आता प्रिंट रिसीव्ह केला म्हणून आला. काय काय आलं, हे टायटल्स घेतले होते आपण म्हणून फक्त टायटल झाले. बाय द वे दिस इज अ आय मीन थोडं ऑब्जेक्ट ओरिएंटेड पण आहे ह्याच्यात, म्हणून मी काही एक्सप्लेन नाही करत. यू शूड नो वॉट इज वेब स्क्रॅपिंग. रिसर्च ॲनालिस्टला गेलं ना, ते एक्सेल वगैरेच सांगतं, बट तुम्हाला जर हे वाढवायचं असेल ना थोडं, तर बोलून यायचं. सांगतात ना पॅकेज फ्रॉम 3.5 to 5.5. तुम्हाला काल पण बोललो, थोडं जास्त येत असेल तर यू कॅन टॉक ऑन दॅट देन, बोलू शकता तुम्ही, है ना. ठीक आहे, तर दिस वॉज अबाउट वेब स्क्रॅपिंग. देर इज ऑल्सो समथिंग कॉल्ड वेब टॅम्परिंग. ठीक आहे, टेलिग्राम यूज करतात का? टेलिग्रामवरती असे काही बघितले आहे का चॅनल्स किंवा रील्सवरती असं बघितलं असेल, ये प्रोडक्ट मैंने रात 1 बजे में 1 रुपये में खरीदा, ऐसे एक्साइटिंग डील्स के लिए नीचे टेलिग्राम लिंक को फॉलो करो. बघितलं आहे का? आणि मग ते एक ट्रू वाटावा म्हणून मग काय करता की ते फोटोज पण देता की बघा 1 रुपयालाच होता रात्री 12 वाजता. तर ते कसं होतं ते बघा. लेट्स से आय हॅव ॲमेझॉन. ठीक आहे, कुठला फोन बघायचा, हिस्ट्री नका बघू तुम्ही. कुठला फोन बघायचा? हां, नाही ना रे याचं 16 आहे, स्टोअरला मिळेल तो. ठीक आहे, हा कुठला आहे? Z4. असा फोन कुठला आहे तू सगळ्यांना कळेल? आयफोनच का? iPhone 16 घेऊ चला आपण, लास्ट इयरवाला iPhone 16 Pro. चलो 16 Pro, प्राइजच नाही. ठीक आहे, कितीला होता? 50, 40 लाख. ठीक आहे, तुम्हाला कितीला घ्यायचा? हां, किती? 1000. राईट क्लिक, इन्स्पेक्ट. इथे ऑप्शन येतो,
आता इथे गेला, कुठे गेलं, याचा येतो स्क्रीनशॉट आणि वाटतं रेलेवंट. ठीक आहे, असे स्कॅम्स पण होतात बरं का खूप सारे, की ते फेक डीलर्स असतात. आता ॲमेझॉनने तरी कमी केलं आहे खूप. ठीक आहे, ते फेक डीलर्स असतात, ते लास्टला मग ऑनलाईनच पेमेंट करावं लागेल, पैसे कट होऊन जातं ते. ठीक आहे, किंवा मग ₹1 लिंक पण देतात, मग डायरेक्ट असं वाटतं सेम इंटरफेस असतो बरं का, लिंक पण Amazon.in.com असते, असे थोडं थोडं चेंजेस करून येतात आणि सेम एंडला तुम्ही जेव्हा ₹1 भरतात त्यात कट होताना एवढे गेले, काय प्रोडक्ट वगैरे येत नाही. समजलं? अरे असं काही चेंज करू शकतो तुम्ही. ठीक आहे, याला जर मी रिलोड केलं, इट वुड कम बॅक टू इट्स ओरिजिनल. ठीक आहे, सगळ्यांसाठी. ठीक आहे, शूजचा शॉक आहे का तुम्हाला? अरे क्रिकेट खेळत असेल ना कोणी, त्यांच्यासाठी चांगले आहेत बॉलिंगसाठी. ठीक आहे, कितीला होते, कितीला हवे? हे काय दाखवतोय? एक मिनटं थांब, सगळं करू आपण. किती 300 ना? ठीक आहे, लिहिलं. अरे मी हे बघतोय, मोस्टली काही डिटेल्स हिडन आहे. तर असं बऱ्याचशा गोष्टी चेंज, जसं इथे ऑफर प्राईस पण आपण ॲड नाही करू शकत, वी कॅन चेंज लाईक. कुठेतरी असेल काय नाही, इन्स्पेक्ट करायचं, इथे क्लिक करायचं आणि यू गेट दिस. ठीक आहे, दिस इज वेब टॅम्परिंग. होतं हे सगळीकडेच होतं, कुठे पण होतं. ठीक आहे, फ्लिपकार्टला पण होतं, हे तुम्ही घरी करून बघा. ठीक आहे, आय विल एक्सप्लेन यू युअर पाईपलाईन. ठीक आहे, लक्ष द्या, इम्पॉर्टंट आहे. काय होतं, सगळ्यात पहिलं तुमचा जो डेटा असतो, डेटा लाईक डेटा इंजिनियर सगळं डेटा स्टोअर करून एका वेअरहाऊसमध्ये स्टोअर करतात. कुठे करतात? वेअरहाऊसमध्ये. ठीक आहे, वेअरहाऊस कसं समजा, डेटा वेअरहाऊस. ठीक आहे, डेटा वेअरहाऊस बरं का, वेअरहाऊस म्हणजे असं नाही. ठीक आहे, सगळीकडनं डेटा इंजिनियर फ्लेजकडनं, क्लाउडवरनं, इकडनं तिकडे एका डेटा वेअरहाऊसमध्ये स्टोअर करतो. तुमच्या कंपनीचा जो पण असेल, ठीक आहे, त्याच्यामध्ये डेटा असतो. ठीक आहे, त्यानंतर मग SQL वापरून तो डेटा फेच होतो. यू माईट बी नोईंग. ठीक आहे, जेवढा रेलेवंट आहे या प्रोजेक्टला जेवढा लागतो, किंवा इथे पण तुम्हाला जे तुमचं मॉडेलला जेवढा लागतं, ठीक आहे, तेवढा डेटा फेच होतो. त्यानंतर मग नेक्स्ट स्टेप येते, डेटा क्लिनिंग. ठीक आहे, इथे मध्ये मी देऊन ठेवतो.
ठीक आहे. डेटा प्री प्रोसेसिंग, क्लिनिंग, ठीक आहे. ह्यामध्येच लाईक याच्यामध्येच अजून ऑब्लिक करून मी देतो EDA. काय होतं? एक्सप्लोरेटरी डेटा ॲनालिसिस. आता यासाठी तुम्ही काय काय वापरता इथे? पायथनचंच कन्फ्युजन नाही विचारू. नमपाय, पांडास, सीबॉन, मॅटप्लॉटलिब, ठीक आहे. हे असतं इथपर्यंत तुमचं काम. याच्यामध्येच खूप स्टेप्स येतात. काय येतात? डेटा अंडरस्टँडिंग, डेटा क्लिनिंग, डेटा फॉर्मॅटिंग, करेक्ट. डेटा मॅनिप्युलेशन्स पण सिम्पल जे आले, ठीक आहे. नंतर काय? डेटा व्हिज्युअलायझेशन. कळले का? 5 ते 6 म्हणजे तुम्ही 5 ते 6 ठिकाणी इथे डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून पण एक पोझिशन येते. 5 ते 6 पोझिशन्स येतात एवढंच फक्त पाईपलाईनवरती, ठीक आहे. पाईपलाईन पुढे जाते. देन वी मूव्ह टू मॉडेल बिल्डिंग. मॉडेल बिल्डिंग म्हणजे इथे ते मशीन लर्निंग मॉडेल एखादी अल्गोरिदम सिलेक्ट करतो आपण, ठीक आहे. इथे डेटा इतकं चांगलं म्हणजे प्री प्रोसेस सगळं क्लीन वगैरे करून त्याची ॲक्युरेसी वाढवून इन्साईट्स वाढवून पुढे आपण त्या मॉडेल्सला देतो. मॉडेल बिल्ड करतो आपण एक जो प्रेडिक्शन्स देईल बरोबर आहे की नाही. माहिती आहे मशीन लर्निंग वर्क कसं करतं माहिती आहे का? लाईक इट वर्क्स व्हेरी पर्टिक्युलरली ऑन पास्ट डेटा. म्हणजे जुन्या डेटावरती बघून ते पुढचे प्रेडिक्शन्स देतं. फॉर एक्झाम्पल त्याचं समजायचं एक लहान बाळ आहे, ठीक आहे. त्याला जर मी सांगितलं की ही बॉटल आहे, ठीक आहे. लहान बाळ सॉरी दिस इज अ लॅपटॉप. त्याला मी ट्रेन केलं आहे, ठीक आहे, ठीक आहे. आणि मग त्याला ठीक आहे ट्रेन केलं. 2 दिवस मी त्याला सांगत राहिलो, लहान बाळ एकदम, हा लॅपटॉप 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 लॅपटॉप, ठीक आहे. नंतर मग मी त्याला ही बॉटल दिली, ठीक आहे. सांग बघू हा काय आहे? काय सांगेल तो? हां, दॅट्स हाऊ मशीन लर्निंग वर्क्स. थोडक्यात समजायचं तर, ठीक आहे. त्यावेळेस मॉडेल्स ॲक्युरेसी कशी कमी होते माहिती आहे का? त्याच वेळेस जर मी बॉटल दे, आता हे काय बॉटलच आहे बट त्याच्या टर्म्सने ती नाही आहे ना, त्याच्या टर्म्सने. म्हणून मग याला कसला शेप करावा लागेल याचा, त्याला समजायला. समजलं का मशीन लर्निंग? ठीक आहे. हे कसं होतं मग? हा शेप कसा होतो? ठीक आहे. याला आपल्याला ट्यून करावं लागतं. ते पण आहे पुढे. समजलं का थोडक्यात ते एक्झाम्पलवरनं? बस असंच एक्झाम्पलने मला समजलं होतं. असं तुम्ही कोड करून आणि तसं करून काय सांगू, ठीक आहे. मॉडेल बिल्डिंग, ठीक आहे. यामध्ये मल्टिपल आता त्यामध्ये टाईप्स ऑफ मशीन लर्निंगचे टोटली सगळे सांगताना काही लोक तर 2च सांगतात. मी परवाच एखादा विचारलं, सुपरवाईज आणि अनसुपरवाईज, ठीक आहे. तसं तर 3 आहेत. बट अजूनच ॲडव्हान्स तुम्ही बुक्स बघितलेत, ठीक आहे, तर तसे 4 टाईप्स ऑफ आहेत. सुपरवाइज लर्निंग, अनसुपरवाइज लर्निंग, सेमी सुपरवाइज लर्निंग अँड रेनफोर्समेंट लर्निंग, ठीक आहे. सुपरवाइज लर्निंग म्हणजे काय? लेबल्ड डेटावरनं समजतो, ठीक आहे. म्हणजे सपोज आय एम मशीन लर्निंग मॉडेल, लेबल्ड डेटा आहे, दिस इज अ बॉटल, ठीक आहे. हां ओके, मग दिस इज अ बॉटल मॉडेलला कळेल. अनसुपरवाइज लर्निंग अनलेबल्ड डेटावरनं, ठीक आहे. इट्स नॉट इन द फॉर्म ऑफ रोज अँड कॉलम्स, ठीक आहे. अनसुपरवाइज. आणि रेनफोर्समेंट लर्निंग काय? ती ॲक्शन्सवरनं शिकते. ॲक्शन्सवरनं शिकतो आपण कंटिन्यू, ठीक आहे. तुम्ही मूवी बघितला आहे का एक रजनीकांतचा रोबो 2.0 लेटेस्टवाला, पहिलावाला नाही. त्याच्यात तो म्हणतो ना की हा एवढा हुशार कसं काय झाला? त्याच्यात रेनफोर्समेंट लर्निंग बोललेत ते. इसमें हमने असे पटपट बोलला आहे, पण त्याच्यात मेरे में रेनफोर्समेंट लर्निंग एक प्रोग्राम आहे असं काय, मैं मेरे ॲक्शन से ही सीखते जाता हूँ पूर्ण. सो रेनफोर्समेंट लर्निंग बघा तो नीट, त्याच्यात आहे, ठीक आहे. मॉडेल बिल्डिंग झालं, ठीक आहे. त्यानंतर येतं मॉडेल इव्हॅल्युएशन, ठीक आहे. बाळाला आपण जेव्हा सांगतो हे सांग बरं काय आहे, बॉटल, हां बरोबर बॉटल आहे, किती बरोबर सांगतोय तो, ओके, ठीक आहे. त्यानंतर येतं मॉडेल ट्युनिंग.
जे मी तुम्हाला आत्ता सांगितलं. थोडं अजून त्याला हे चेंज करून मी हे देऊन पाहिलं, ही बॉटल देऊन बघितली, सांगतोय का बरोबर, ठीक आहे. अजून एक वेगळ्या शेपची बॉटल देऊन बघितली, सांगतोय का बरोबर, कळतंय का? तुम्ही असं काय दिसतंय काय माहिती, गॉड नोज. ठीक आहे, हे सगळं झालं, एवढं झालं. बाय द वे मॉडेल इव्हॅल्युएशनमध्ये तुम्ही त्याची ॲक्युरेसी चेक करता, किती बरोबर सांगतो, ठीक आहे. ॲक्युरेसीमध्ये प्रेसिशन, रिकॉल, रूट मीन स्क्वेअर, मीन ॲब्सोल्यूट स्क्वेअर, ते सगळे मॅट्रायसेस आहे, ठीक आहे. हे तुम्ही वापरता, तर ते डिपेंड करतं. तुम्ही जर रिग्रेशन करत असाल तर रूट मीन स्क्वेअर, मीन ॲब्सोल्यूट स्क्वेअर, आर स्क्वेअर, सॉरी नॉट आर स्क्वेअर, हां, ठीक आहे. आणि तेच जर तुम्ही क्लासिफिकेशन, आता 2 टाईप्स ऑफ असतात, एक असतं रिग्रेशन, एक असतं क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन म्हणजे काय, येस ऑर नो, या माणसाला पुढे डायबिटीज होऊ शकतं का नाही, आन्सर कशामध्ये येतं, येस ऑर नो, ठीक आहे. मग त्यासाठी तुम्हाला पहिले काय करावं लागेल, त्या मॉडेलला पहिले हजारो डेटा सेटवर त्याला ट्रेन करावं लागेल. मग तेव्हा मग आपण त्याला सांगू, ओके, या आता 1000 डेटा सेटमध्ये काय काय, एज, ठीक आहे, नंतर मग काय त्याचे सिम्टम्स काय होते, कुठल्या वयात झाला, त्याला काय खायच्या पद्धती होत्या का, काही नव्हत्या का, ठीक आहे. मग नेक्स्ट टाईम जेव्हा आपण त्याला देऊ तर मॉडेल आपल्याला काय काय विचारेल, व्हॉट इज हिज एज, त्याचं खायच्या पद्धती काय होता, कुठले सिम्टम्स होते का, ठीक आहे. हे सगळं होतं, मग तो चेक करेल, ओके अशामध्ये काय येतो आहे आपल्याला ॲव्हरेज, ओके होण्याची शक्यता आहे, सो येस, ठीक आहे. नाही कळलं का, व्हिज्युअलाइज झालं का थोडं, का डोक्याचं मी सांगतोय तुम्हाला फक्त की पुढे तुम्हाला ताण नको पुढे कसला, ठीक आहे. तर असं क्लासिफिकेशन. रिग्रेशन काय, कंटिन्युअस प्रेडिक्शन देतं, हाऊस प्राईस प्रेडिक्शन, कंटिन्युअस रिग्रेशन. त्याच्यामध्ये आपण लिनियर रिग्रेशन मॅथ्स लागतं थोडं. क्लासिफिकेशनमध्ये सिग्मॉइड फंक्शन वापरतो. असो, चला नंतर पुढे ऐकलं आहे कोणी सिग्मॉइड फंक्शन, मॉडेल डिप्लॉयमेंट आणि एकदम मॉडेल मॉनिटरिंग वगैरे ते सगळं सप्लिमेंटरी झालं, बट ही एक कोर पाईपलाईन आहे. मॉडेल डिप्लॉयमेंट म्हणजे काय, एक ॲपच्या रूपांतरात किंवा क्लाउडवरती, स्ट्रीमलेट क्लाउडवरती आपण आपल्या मॉडेलला डिप्लॉय करतो. तर हे पूर्ण झालं एका डेटा सायंटिस्टचं काम. तुम्ही काम करताय इथपर्यंत, नॉट दिस इज ऑल्सो, हे पण इकडे इंजिनियर्सच आहे इथून. हां चलो हे पण पकडू, वेअरहाऊसपासून इथपर्यंत माहिती तर पाहिजे. डेटा ॲनालिस्ट पूर्ण कोर्स झाला आणि माहीतच नाही. मेन इंडस्ट्रीमध्ये असा वर्क होतो, ठीक आहे, ॲज अ डेटा ॲनालिस्ट, ठीक आहे. म्हणजे जर तुमची डेटा सायन्सची कंपनी नसेल तर ठीक आहे. आणि हे प्रत्येकासाठी टूल्स असतात, याला मॉनिटर पण करतो आपण. ॲक्युरेसी ड्रॉप जर झाली तर कशामुळे ड्रॉप झाली, ठीक आहे. जर आपल्या डिप्लॉयमेंटच्या कळालं मॉडेलची ॲक्युरेसी ड्रॉप झाली तर कदाचित जो आपण त्याला ज्या डेटा सेटवरती ट्रेन केलेला आहे तो कमी झाला. डोक्याच्या वर जात आहे का, खूप इझी करून सांगितलं रे, असं मशीन लर्निंग कुठेच समजणार नाही तुम्हाला, ठीक आहे. तर ड्रॉप झाली की नाही, की काय प्रॉब्लेम आला, सो हे सगळं तुम्हाला मॉनिटर करतात. तर मॉनिटरिंगचे पण टूल्स असतात, ठीक आहे. काय आहे का कोणाला हाऊस पुढे डेटा सायन्स करायची, अरे इथे नाही म्हणत, कोर्स नाही म्हणते मी, बट एव्हरीवन शुड हॅव दॅट. डेटा ॲनालिस्ट लिमिट नका ठेवू कोणीच, नाही तर फिर समस्या आहे, ठीक आहे. तर आता ऑनलाइन, समवन प्लीज शेअर युअर स्क्रीन एंड शो योर प्रोजेक्ट, जिसने भी किया है, जितना भी किया है. काहीच नाही, आपल्या लायब्ररी ती कशी इम्पोर्ट करायची बस, नाही ते करायचंच कशाला आहे, जायचं का तिकडे. जर एखादी गोष्टसाठी काय सांगू मी तुला, तुझ्याकडे गाडी आहे तर सायकल का वापरतो, सिम्पल ॲज दॅट. ठीक आहे, ऑनलाईन कोणी नाही, ऑफलाईन चला पटकन स्क्रीन शेअर करा अँड जस्ट शो मी व्हॉट यू हॅव डन.
तुम्ही केलाय का ऐश्वर्या? क्विक ऑनलाईन. ठीक आहे, मी असं म्हणत नाही की माझे अजून पण बॅचेस आहे, तुम्ही तिकडचं पण रेफर करू शकता, सगळं सेमच घेतलेलं आहे. ठीक आहे, तुम्हाला हे नाही समजलं ती बॅच पण आहे, नाही समजलं तर यूट्यूबचे बरेच चॅनल्स आहे. कुठून मी असं म्हणतच नाही की मी जिलं आहे तेवढंच करा, जिथून करायचं तिथून करा. जो डेटा वापरायचा तो डेटा वापरा, काही प्रॉब्लेम नाही. फक्त कन्सेप्ट क्लिअर करा. वॉट एव्हर आय हॅव टॉट दॅट इज मोर दॅन इनफ. मी परत म्हणतो, तेवढं तुम्ही विचारत असाल तुमच्या फ्रेंड्सला की काय विचारलं इंटरव्ह्यूमध्ये, आता तरी विचारता का? सिम्पल डिफरन्स बिटवीन NumPy, Pandas, different Seaborn, Matplotlib, what are the methods used in NumPy, what are the attributes of NumPy. ठीक आहे, वाय पायथन इज यूज इन डेटा अनालिटिक्स. अरे क्वेश्चन्स होते हे परवाचं, ते जे पायथन डेव्हलपमेंटचे जे इंटरव्ह्यूला गेले होते, नाव लक्षात नाही, युगेंद्रा वाटतं, सांगितलं युगेंद्रा नाही, कोण होतं नाव लक्षात नाही. खूप सिम्पल, व्हॉट इज अ डेटा फ्रेम, ॲरे वगैरे काही विचारलं नाही. जेवढं दिलं तेवढं का क्वेश्चन नाही पाठवतो. क्वेश्चन पाठवले तर मग काय होऊन जातं, ते क्वेश्चन बँकसारखं होतं. तुम्ही तेच करा, सगळं करा, क्वेश्चन बँकची गरज नाही पडणार. हां, ते झाल्यावरती करूयात. मग शो केलं असतं इकडे, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. हां हां, तोपर्यंत कोणी रेडी करा प्रोजेक्ट दाखव. हां हां, हे गुगल कोलॅब देऊन टाकतो. हां, मला लिहायचं जास्त कळलं नाही. काय झालं पटकन? तो डेटा ना असा टेबल फॉर्मॅटमध्ये येत नाही, असा म्हणजे ॲक्च्युली जास्त आहे कसा एक मिनटं, ती CSV तुम्ही एक्सेल फाईल केली आहे गेस का? CSVच आहे. हो, त्याचा काही फरक नाही पडत. या खाली झाला, स्क्रीन शेअर कर, मी पॉज करतो. काही नाही होत, कर. फाईल डॉट अपलोडची गरज, ठीक आहे, चलो केला तरी. घेत नव्हतं मी, बरंच ट्राय केलं. हां, याला थोडा इश्यू येतो, कारण की कसं आहे ना की हा तुमचं लोकल डायरेक्टरीला पकडत नाही, मग त्यामुळे ना फाईल अपलोड म्हणून एक ऑप्शन आहे, VS कोड कसं लगेच पकडून घेतो. हां हे सगळं वेगळ्या वेगळ्या टॅबमध्ये करायचं ना, माझं एक म्हणणं आहे. एकाच टॅबमध्ये केलं तुम्ही, आय मीन वेगळ्या वेगळ्या सेलमध्ये. फॉर एक्झाम्पल आता इथे बघा, ठीक आहे, म्हणजे एरर पण लगेच इझिली कळतो कुठे आला आहे. वरती घ्या, वर घ्या, ठीक आहे. आता मला एक सांगा, वर घ्या, तर किती सगळं क्लमझी वाटतं. हे एवढं एका टॅबमध्ये, एवढं एका टॅबमध्ये, एवढं एका टॅबमध्ये, मग एका टॅबमध्ये, मग व्हिज्युलायझेशन वेगळ्या सेलमध्ये, सॉरी नॉट टॅब. हो हो, चालेल, काही प्रॉब्लेम नाही. बट आय कॅन सी इट इज लाईक फक्त वेगवेगळ्या टॅब्समध्ये करा, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. नाहीच झाला ना प्रोजेक्ट, मग करा ना शेअर. पांडाजमध्ये काय केलं ते बघू मला जरा. कर.
ॲपेंडमध्ये एकच करतो. हां. अपेंडला आर्ग्युमेंटची गरज, आय मीन त्याला इंडेक्सची गरज नाही पडत. तो किती काय काय तुम्हाला डेफिनेशन काय सांगू, तो जाणार कुठे, फर्स्ट निगेटिव्ह इंडेक्सला किंवा लास्ट पॉझिटिव्ह इंडेक्सला. ते डेटा स्ट्रक्चरमध्ये खूप होतं. म्हणून सगळे आज तुम्ही लिस्ट लिहिलं ना, लिस्टचे सगळे लिहून काढायचे, त्याचे टपलचे सगळे लिहून काढायचे, त्याच्यामुळे नाही होत. लिहिलेच का सगळ्यांनी मेथड्स लिहिले का डेटा स्ट्रक्चर्सचे, लिस्टचे मेथड लिहिले का वेगळे 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 वेगळे? हां, अरे सांग ना, झालाय सर बघा, घे वर काय केलं एक्सप्लेन कर. अरे हां, काय केलं सगळ्यात पहिले, फर्स्ट सेल क्विक. ओके, कमेंट तू लिहिलंस का रे? बरं, पुढे हे टोटल किती घेतलं, ऐक ना, मला फक्त पहिले 15च हवेत, एवढं नको. हां ठीक आहे, हुशार आहे. ओके ठीक आहे, वर घे, चेक कर ना की टोटल किती आहे. हे नाही मला, म्हणजे टोटल किती रोज आणि किती कॉलम्स आहे. काय चुकलं? ओके, मग किती रोज आणि किती कॉलम्स आहे. हां, पहिले काय असतं नेहमी, रो. ठीक आहे, प्रत्येक, ठीक आहे सर. हां, कशाच होते, 2 सेल्समध्ये नल व्हॅल्यूज होते, कसे क्लीन केले रे. मीन का घेतला. अरे पण चल, असं तर नव्हतं शिकवलं मी. मीनचा डेटा बघू काय. मी सांगितलं एका कॉलम बघायचं असेल तर कसं, त्या कॉलमचं नाव कुठे, डॉट हेड, डी एफ, काय त्या कॉलमचं नाव, टोटल सेल्स. अरे आलं ना, टॅब दाब ना, टोटल अंडरस्कोर सेल्स. डॉट हेड, मला ती कॉलम बघायची आहे, जाऊ ते वर जाऊन दाखव आता. ठीक आहे, बघू दे मला ती सेल्स कॉल. डॉट हेड केलं की ते ती कॉलमचं येतं पूर्ण. हां, टोटल सेल्स. ओके ठीक आहे, मीन घेतला का. हां, काय आला मीन. हां, गुड. याला मी इंटमध्ये करू शकतो का कन्वर्ट, ॲज टाईप वापरून. पुढे फिल एन ए डॉट मीन इन प्लेस टू फिल. खरं सांग कुठून घेतलंय. नाही, कमेंटचं जाऊ दे चल.
अरे कुठून घेतलंय खरं सांग, तूच केलं का? हां, मी तर तुम्हाला हे सगळं नवीन याच्यात करायला लावलं होतं, एक नवीन व्हेरिएबल बनवून. आठवतं का? सोपा सिंटॅक्स सांगितला होता याच्यापेक्षा. एक न्यू व्हेरिएबल घ्यायचा ज्याला आपण नवीन व्हेरिएबलमध्ये मीन स्टोअर करायचा. ठीक आहे, नंतर एक नवीन कॉलम बनवायची DF लेट से टोटल सेल्स, न्यू सेल्स. ठीक आहे, इक्वल्स टू ह्या कॉलमचं नाव डॉट फिल इन ए काय मीन. ठीक आहे, नाही बरोबर केलं आहे मी. अजून एक ऑप्शन जो शिकवला आहे मी, मीन प्रिंट ती करायची, मग ती नवीन कॉलम आली. ठीक आहे, घे पुढे. ओके, लॅमडा का वापरलं? काय करायला? लॅमडा फंक्शन काय करतो? बरोबर. आज तू वापरलाय म्हणून विचारतो मी, काय करतो? वापरलं बरोबर आहे, बट फंक्शन काय, कसं काम करतो? का युजर डेफ का नाही वापरलं, लॅमडाच का वापरलं? असं काही नाही, तो सांगतं. ठीक आहे, राहू द्या. झालं, नेक्स्ट लेक्चर वाटतं आता. हां, झालं का? करू शकतो, सगळे यूज करू शकतो. हेच केलं जे गुगलनेच अपडेट केला फक्त एरर एक्सप्लेन करून म्हणलं. हे मी दिलेलं नव्हतं, ट्राय आणि एक्सेप्ट ते ॲड झालं. फक्त एवढंच की वेगळ्या वेगळ्या सेलमध्ये घ्या प्लीज. हां तिथे जे असं हे होतं ना, हे असं फ्लॅश ठेवून खाली येतं. सो मला त्याच्यामध्ये तसंच येतं, प्रिंट हेड डॉट हेड ओपन असं नका करू, फक्त हेड DF डॉट हेड करा, प्रिंट नका करू. नाही पण त्याच्याने एरर येतो, गुगल कोलॅबचा जो इश्यू येतो माहिती आहे का? प्रॉब्लेम येतात त्या गोष्टीमुळे. मग मी हे करून मग सर्च करून मग ते चालेल, काय प्रॉब्लेम नाही. रिपोर्ट वगैरे येतो, जनरेट होतं लाईन रिपोर्ट. फक्त हे आहे की मला हे डेटा असं कळत नाही ॲक्च्युली. आणि म्हणजे माझं लुको स्टुडिओचा रिपोर्ट मी फक्त कन्वर्ट केला इथे, की मला बँकेवर तिथे व्हॅल्यूज हे केलं होतं, फाइंड केलं होतं. सेम व्हॅल्यूज मी इथे इथे लाईन वगैरे गुड, असं होतं. नाईस. हेच आहे की मला हे थोडं चेंज करा, 90 करा, ते 45. हां, ते मी ट्राय केलं. तर म्हणून तुम्हाला म्हणतो वेगळ्या वेगळ्या सेलमध्ये करा, तेव्हा कुठे सोपं पडेल, अजून तुम्हाला समजायलाच सोपं पडेल. हे तुम्ही केलंय बरोबर, बट खूप स्टॅगर्ड सगळं. आणि डेटा पण खूप जास्त आहे. ओके, काही प्रॉब्लेम नाही. नाईस, ठीक आहे, गुड. सो गुगल कोलॅबचं ते तसं ह्या तुम्ही एक प्रॅक्टिससाठी VS कोडवर करून बघा. ठीक आहे, समजलं कसं काय? ठीक आहे ना, चालेल. एखादी इथे असल्यावर तर करून बघा. समजलं सगळ्यांना सर्व काही? काही नाही समजलं पायथनमध्ये ऑनलाईन?